यात तर दिशाचे पण फोटो दिसतायत. हा बरोबर बरोबर, ती मला म्हणाली होती की माझेच डोळे सिलेक्ट होणार, वहिनी सिलेक्ट करणार. पण वहिनीने तर तिचा फोटो सिलेक्ट केलाच नाही. असू दे. हरीश, येस मॅम. पण या फोटोज वरून काहीच कळत नाही अरे. मॅम बहुतेक हे डोळे असलेले फोटोज यामध्ये नाहीये. डोंट वरी मॅम, मी शोधतो. हरीश, हे डोळे आपण आपल्या प्रोडक्ट साठी वापरलेत. ही कोण मुलगी आहे माहित असायला नको. उद्या कॉपीराईटचा इश्यू नको व्हायला. येस मॅम, सॉरी. सासू मॉम, मी तुम्हाला काही फोटो सेंड केले होते, तुम्ही नाही बघितलेत का ते? नाही. दिशा, चल जरा माझ्यासोबत. तुझ्याकडून तर काही होत नसतं, पण मी सासू मॉमला जे फोटोज पाठवले ना, त्या फोटोजमुळे सासू मॉम एवढे इन्सिक्युअर झाले. आणि मग रिझल्ट तू बघतेस. म्हणजे दिशा, शेवटी तू बॉम्ब फोडलासच ग. येस, फक्त बॉम्ब नाही, ॲटम बॉम्ब. बरोबर जाऊन फुटलाय त्या पारूच्या डोक्यावर. आता लवकरच तिच्या घरातून एक्झिट होणार आहे. कसं? आता जर तिने सासू मॉमला लग्नाला नकार दिला तर सासू मॉम चिडतील. त्यांना असं वाटेल की पारूच्या मनात खरंच आदित्यबद्दल वेगळं काहीतरी आहे. त्यामुळे तिला होकार द्यावाच लागेल. आणि एकदा का तिने होकार दिला की मग सिंपल, मग ती त्या हरीसोबत लग्न करून कायमची निघून जाईल. वा, म्हणजे आपल्या वाटेतला काटा नक्कीच निघणार आहे. बघ, कामावर आली नाही तोवर कामाला लागली लगेच. मी तुला सांगते ना, आता ना प्रत्येकासाठी एक वेगळी डिश बनवणार ही. हिला प्रॉपर माहिती आहे कुणाच्या पोटात कसं शिरायचंय ते. पावळट. जे काही असेल, माझ्या ना मीच्या डोक्यात जाते ही मुलगी. अच्छा, पण सतत आपलं देवी आहे करून सासू मॉमच्या पुढे मागे करत असते. स्मार्ट आहे खूप ही. दामिनी, एक मिनिट ऐक. येणार. आहे की नाही हुशार मी? माझ्यासोबत राहून झाली आहेस आता. आलेच मी. पारू, काय गो, तुलाही आवडत नाही ना इथं किचन मध्ये काम करायला? मलाही नाही आवडत. तुझ्याही डोळ्यात पाणी येतंय ना? मलाही आलं होतं, मला शिक्षा दिली होती ना तेव्हा. दामिनी मॅडम, अहो ते कांदा चिरते ना म्हणून डोळ्यातनं पाणी येतंय. बरं ते जाऊ देत. ऐक ना, आदित्य कॉफी मागत होता अगं. आत्ता? हा, म्हणजे मी तुला सांगायचं राहिलो. तो मगापासून मोठमोठ्याने आवाज देत होता तुला, पण तू ना ऐकून ना ऐकल्यासारखं केलंस आणि आलीच पळत आनंदाच्या भरात. देशील ना नेऊन पटकन प्लीज? वय देते लगेच त्याच्या रूम मध्ये नेऊन दे. वय. संजना, ते आदित्य सरांचं कप घे ना. अरे हरीश चांगला मुलगा आहे ग. आणि तुझ्या देवी आईने निवडलंय त्याला तुझ्यासाठी. तुला तुझ्या देवी आईवर विश्वास नाहीये का? तो एक अजय असा निघाला म्हणून काय सगळं जग तसं नसतं. अरे तुझ्या मनातली ही भीती घालव आणि एकदा हरीशवर विश्वास ठेवून बघ. आदित्य सर, हो तुम्हाला कसं सांगू मी? मला
मला नाही पडायचं लग्नाच्या भानगडीत. त्यावेळी माझा बा किती खुश होता. केवढं काय काय करून ठेवलं होतं त्यानं. आणि मग शेवटी काय झालं बघितलं ना तुम्ही. पारू, पण हरीश तसं नाहीये. एका अनुभवावरून सगळं जग कळत नसतं ग. तू प्लीज झालं गेलं विसरून जा. तू हा जो तुझ्या मनाचा कप्पा बंद करून ठेवलाय ना तो उघड. त्याशिवाय नवीन माणसं कशी काय करणार आहेत तुला. तू एक काम करशील. काय? तू हरीशची परीक्षा घे. कसली परीक्षा? करशील. काय खरं काय खोटं लगेच कळेल तुला. प्रयत्न करते. हं.